गेल्या आठवड्यात सुदर्शन न्यूजने मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या बांगलादेशींची माहिती दाखवली होती। ती बातमी व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला। मीरा भाईंदरचे डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आपल्या अधिकाऱ्यांना या सर्व ठिकाणी जाऊन लोकांची संपूर्ण कागदपत्रे तपासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। जेव्हा सुदर्शन न्यूजची टीम या बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांच्या एरियात पोहोचली तेव्हा त्यांना आढळले की ते स्वतःला बंगालचे रहिवासी सांगत आहेत आणि त्यांच्याकडे भारत देशाचे त्यांच्या नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्डही बनवलेले आहे। आठवड्यापूर्वी सुदर्शनने दाखवलेला रोहिंग्या बांगलादेशींचा व्हिडिओ आणि आपण जाऊन तिथे कारवाई पण केली, तर त्याबद्दल थोडं जर माहिती द्या। एक सुदर्शन न्यूजची बातमी व्हायरल झालेली होती। मीरा भाईंदरमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहत आहे। त्या बातमीच्या आधारे आम्ही ऑलरेडी मीरा भाईंदरमध्ये यापूर्वी कारवाई केलेली आहे आणि त्या शोधात असतो। तर त्या ठिकाणी आमची मीरा रोड पोलीस स्टेशनची पूर्ण टीम जाऊन सर्च केलं। दिवसाचा वेळ असल्यामुळे बरेचसे लोक मिळून आले नाही, पण जेही काही मिळून आले त्या सर्वांची आपण कागदपत्र तपासणी केलेली आहे आणि व्हेरीफाय केलेलं आहे खरोखर बांगलादेशी किंवा रोहिंग्या म्यानमारचे लोक त्यात आहेत का, तर याबाबत आमची कारवाई सुरू आहे।